भाषिक परिवर्तन या प्रकरणांचा विचार आपण करीत होतो. त्यामध्ये आपण ध्वनी परिवर्तन किंवा स्वन परिवर्तन या संदर्भात माहिती पाहत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं या संदर्भानं की ध्वनी परिवर्तन किंवा स्वन परिवर्तन घडून येण्यासाठी बाह्य कारण आणि अंतर्गत कारण अशी दोन कारणं असतात. मुख्यतः त्यात बाह्य कारणं जी असतात ती तीन असतात. ती तुम्हाला मी कालच्या आधीच्या तासात सांगितली. एक भौगोलिक कारण, दुसरं राजकीय कारण आणि तिसरं सांस्कृतिक कारण. अशा तीन कारणांचा, बाह्य कारणांचा विशेषतः आपण विचार केलेला आहे. आता आपणाला ध्वनी परिवर्तनाची अंतर्गत काय कारणं असतात त्याचा विचार थोडक्यात करायचा. आता ही ध्वनी परिवर्तन जे घडून येतात किंवा स्वन परिवर्तन जे घडून येतं त्याच्यामध्ये जी अंतर्गत कारणं असतात ती कोणकोणती असतात, अशी 7-8 विचार कारणं जी आहेत ती आपल्याला बघायची. लक्षात ठेवा की भाषिक परिवर्तनाच्या अंतर्गत कारणांमध्ये स्पष्ट व शुद्ध एवढाच अर्थ घ्यायचा असतो. शब्दांच्या उच्चार करण्यातील आळस किंवा कठीण उच्चार सोपे करण्याची माणसाची प्रवृत्ती किंवा एखादा कसा म्हणला तसंच आपणही म्हणायचं म्हणजे अनुकरण. बोलताना काही लोकांची जी इंद्रिय असतात त्या इंद्रियात असणारा दोष बाहेर पडतो. उच्चारांच्या खास लकवी असतात काही लोकांच्या. या अशा अनेक कारणांनी अंतर्गत ध्वनी परिवर्तन होत असतं. खरं तर ध्वनी परिवर्तनाची ही जी सगळी कारणे एकत्रित सांगितली तरी चालतात, पण त्याच्यात दोन भाग केले आपण. एक बाह्य परिवर्तन जे की तुम्हाला मी आता 3 प्रकारानं सांगितलं. एक भौगोलिक असतं, दुसरं राजकीय असतं आणि तिसरं सांस्कृतिक असतं. तसं अंतर्गत परिवर्तन मात्र ही ह्या कारणांनी घडून येतात. कोणत्या? शब्द एखादा उच्चार करतो त्याच्यात त्याला आळस असतो ते उच्चारून टाक, त्यावेळेला एक परिवर्तन होतं. कठीण उच्चार असतात ते सोपे करण्यासाठी काही वेळेला ध्वनी बाहेर काढला जातो, त्यावेळेला एक ध्वनी परिवर्तन होतं. एखादा कसा बोलतो तसंच हे बोलायला बघतो, त्याच्यातून एक ध्वनी परिवर्तन होतं. इंद्रियातील काही दोष असतात त्याच्यातून, काही जणांच्या बोलण्याची खास लकब असते उच्चाराची, त्याच्यातून ध्वनी परिवर्तन होतं. आता स्पष्ट उच्चार करण्यातील आळस यामुळे ध्वनी परिवर्तन कसं होतं त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. मराठीमध्ये बरेच असे शब्द असतात की ते स्वरांत लिहिले जातात, ज्याचा अंत स्वरांनी होतो. मराठीमध्ये प्रत्येक शब्दाचा अंत हा स्वरांनी होतो. बघा, पाणी, न हा शब्द बाणाचा न, त्याचं तंगड तोडलं की तो मूलध्वनी होतो. न अधिक दुसरी वेलांटी जी असते ती दीर्घ ई, ई स्वरांनी झाला की नाही. म्हणजे बरेच शब्द असे असतात ते स्वरांतच लिहिले जातात, पण काही काही लोक ते व्यंजनांत उच्चारतात. काही काही शब्द असा असतात, रमेश, रमेश, श क्षमर्गाचा श हा जो एकाने तंगड तोडलेला तो व्यंजन असतो, त्याला अधिक अ जोडला अननसाचा की स्वर होतो. मग हा स्वरांत असतो. रमेश असाच स्वरांत लिहिल्या जातो, पण काही लोक ते उच्चार करताना रमेश काम करीत, रमेश काम करीत होता, रमेश काम करीत होता, त्याला श मध्ये दीर्घ असा अंतर न ठेवता रमेश काम करीत होता असं तो बोलतो. त्याच्यामुळे रमेश शचा तंगड तोडल्या जातं, मचही तंगड तोडल्या जातं, कामच्या मधल्या करीत, करीत असा नाही तो बोल, करीत. आणि मग ते उच्चार जे असतात अशा स्पष्ट उच्चार करण्यातील आळसामुळे असं ध्वनीतलं परिवर्तन, उच्चारातलं परिवर्तन, स्वनातलं परिवर्तन होतं. हे एक. दुसरं असं आहे, कठीण उच्चार जे असतात ते सोपे करून उच्चारण्याच्या प्रवृत्तीतून काही ध्वनी परिवर्तन होतं. कठीण उच्चार सोपे करण्याच्या प्रवृत्तीतून. आता वर जे मी तुम्हाला सांगितलं ना, रमेश काम करीत होता, ही जवळजवळ प्रवृत्ती अशीच असते. देवाचे घर
असा एक शब्द असतो. देवाचे घर आपण काय म्हणतो? देवघर. कृष्ण हा जो शब्द असतो का नाही, कृष्ण हा शब्द अवघड आहे ना, कृष्ण. मग काही जण म्हणतात किसन, किष्ण, किसना, कुसना, कृष्ण, कृष्ण असं म्हणतात. हे ध्वनी परिवर्तन होतं ना. कृष्ण हा खरा शब्द आहे. स्वर हा शब्द असतो, स्वर. त्याच्याऐवजी सोपा करून बोलतात लोक, सूर. त्याचा स्वर चांगला नाही, त्याचा सूर चांगला नाही. शुद्ध असा शब्द असतो, ओरडला. त्याला सोपं करण्यासाठी एखादा म्हणतो वरडला. असं एखादे अवघड शब्द सोपे करून बोलण्याच्या प्रवृत्तीतून ध्वनी परिवर्तन होतं. यालाच उच्चार सौकर्य किंवा उच्चार सुलभता असंही म्हणतात. हे ध्वनी परिवर्तन, याला काय म्हणतात? आपण काय सरळ सरळ समजण्यासाठी कठीण उच्चार सोपे करण्याची प्रवृत्ती, त्याच्यातून होणारं ध्वनी परिवर्तन, त्यालाच शुद्ध मराठीत काय म्हणतात? उच्चार सौकर्यातून होणारं ध्वनी परिवर्तन किंवा उच्चार सुलभतेतून होणारं ध्वनी परिवर्तन. त्याच्या पुढचं अंतर्गत ध्वनी परिवर्तन अनुकरण. ही कारण आहेत बरं का ध्वनी परिवर्तनाची किंवा स्वन परिवर्तनाची किंवा उच्चारातल्या परिवर्तनाची. आता अनुकरणातून ध्वनी परिवर्तन कसं होतं? दोन प्रकार मुळामध्ये परिवर्तनाचे, एक ध्वनी परिवर्तन किंवा स्वन परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन. त्या स्वन परिवर्तनाचाच आपला भाग चालू आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण केले, एक बाह्य परिवर्तन, दुसरं अंतर्गत परिवर्तन. बाह्य परिवर्तनाचे प्रकार पाहिले. आता आपण अंतर्गत परिवर्तनाचे जे काही अंतर्गत परिवर्तनाची जी काही कारण आहेत त्या कारणांचा विचार आपण करतो. म्हणून अनुकरण हे एक अंतर्गत परिवर्तनाचं कारण. काही व्यक्तींच्या विशिष्ट उच्चारांचं आपण अनुकरण करीत असतो. काही लोक करतात तसं. उच्चारातला योग्य अयोग्य ह्या गोष्टी न पाहता ती लकब प्रतिष्ठित वाटते आणि मग आपण बोलायला लागतो. करायला हवे हा उच्चार असतो. आणि काही लोक असंही बोलतात, करावयास पाहिजे. असाही काही राजकारणी नेत्याच्या थाटात लोकांना बोलत असतो. किंवा काही काही लोक असं बोलतात बरं का, प्रतिष्ठित लोक व्यासपीठावरून भाषणात म्हणतात निमित्त. निमित्त असा शब्द असतो, निमित्य असं उच्चारलं जातं नाही का. म्हणजे एखाद्याचा उच्चार बघा, लहानपणापासून काही मुलं शाळेतून इकडे येतात ना, कॉलेजमध्ये व्यायामच म्हणतात, व्यायाम. कारण ते अनुकरण करतं, त्याचं मास्तर त्याला सांगतं व्यायाम व्यायाम. किंवा फिश पॉन्ड किंवा आपल्याकडे फिश पॉन्ड जो असतो का नाही, त्याला वाक प्रचार किंवा आपल्याकडे एक शब्द आहे बघा, शेला पागोटे, फिश पॉन्डला. तसाच काही असे शब्द मराठीमध्ये असतात पहा, की वाक प्रचार हा शब्द. काही काही लोक वाक्य प्रचार म्हणतात, वक्तृत्व म्हणतात. काही काही लोक वक्तृत्वाला. आणि वक्तृत्व एखाद्या मोठ्या माणसानं शब्द उच्चारला ना की त्याचं अनुकरण काही लोक खोटं खरं काही न बघता त्याच्या मागे धावत राहतात, मेंढी पडल्यासारखं. त्यालाच श्रेष्ठ म्हणतात आणि धावत राहतात. म्हणून कोणतीही गोष्ट बोलत असताना, अनुकरण करताना ती सत्य असत्य न बघता तो जो म्हणतो त्याच्या पाठीमागं लोक बोलत राहतात. म्हणून अशा गोष्टीमुळे देखील ध्वनी परिवर्तन होतं. हे एक कारण आहे त्याचं, अनुकरण. त्याच्या पुढचं आहे अंतर्गत ध्वनी परिवर्तनाच्या कारणामधलं कारण, की ध्वनी उत्पन्न करणाऱ्या मुखातील इंद्रियाचा दोष असतो काही. आता हे जे उच्चार करतो आपण, हे उच्चार करताना किंवा ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या अनेक इंद्रियांचा मध्ये सहभाग असतो. जीभ आहे, दात आहेत, ओठ आहेत, टाळू आहे. काहींची टाळू जर तुटलेली असेल तर उच्चार बरोबर येत नाही. काहीची जीभ जर शेंड्याला जाड असेल तर काही शब्द येत नाही. काही लोकांचे दात पडले असतील तर शब्द बाहेर बरोबर पडत नाही.
काहींचे ओठ जर फाटले असतील, असे काही जणांचे ओठ दुभंगलेले असतात एका ठिकाणी, तरी उच्चार बरोबर येत नाही. म्हणजे काही व्यक्तींना बोबडेपणामुळं रचा उच्चार नीट करता येत नाही. त्याचा ते उच्चार ड किंवा ल असा करतात बघा, नाही का. तुम्ही 4 आणे द्या मला, 4 आणे, 2 रुपये, 2 नाही 2 रुपये, 4 आणे. लहान मूल बोबडं बोलतं ना. मग काही लोकांना असंच बोलता येत नाही, रचा उच्चार बरोबर करता येत नाही. म्हणून सरळ शब्द हा जो असतो का नाही, सरळ किंवा सलल असा ते उच्चारतात. सरळ, सरळ बस, सलल बस असा उच्चार ते करतात. आता कधी कधी काय होतं, आजारपणामुळे देखील मुखातील इंद्रियात दोष उत्पन्न होतो. त्याचा परिणाम जो असतो ना, तो उच्चारण्यावर होत असतो. आता हे असे जे उच्चार असतात, काही वेळा त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहतात. कधी नाकामध्ये मोठ्या आकाराच्या नथी असतात बघा, त्यामुळे म किंवा प या औष्ठ्य वर्णाच्या उच्चारात फरक पडतो. असं म्हणतात की जशी वाणी तसे उच्चार. परिणामी काही संबंध जमातीमध्ये, काही जमातीमध्ये तोच उच्चार जो असतो का नाही, तो विशेष वेगळा वाजतो. काही उच्चार असे असतात, अरे नीट बस उग, असं काही लोक बोलतात. अरे नीट बस उगे. आता ह्या दोन्ही मधला अर्थ तोच आहे, पण दोन्ही मधलं परिवर्तन आहे. लक्षात ठेवा, काही लकबीनुसार बोलतात, काही मुखातले इंद्रिय दोष असतो, त्याच्यामुळे देखील परिवर्तन होतं, ध्वनी परिवर्तन. त्याच्या पुढचं ध्वनी परिवर्तन आहे पहा. आघात होतो. काय आघात म्हणजे एखाद्या वर्णावर नको तितका वाजवीपेक्षा जास्त आघात केला जातो, किंवा तो वर्ण उच्चारताना जास्त श्वास नाकातून सोडला जातो, त्यामुळे उच्चारात फरक पडतो. अरे पळ असा म्हणून पळ, धाव, तो म्हणतो अरे फळ फळ लवकर फळ. पळ आणि फळ, भास झालं, बास झालं, भास झालं. आता असा देखील उच्चार होतो ना एखाद्याकडून. अरे तू काय येडा आहेस का काय, येडा आहेस का काय, वेडा आहेस का काय, वेढा आहेस का काय, वेढा आणि वेडा असे उच्चार ध्वनीमध्ये होतात. आणि म्हणून आघात झाल्यामुळे. याशिवाय आणखी काही ध्वनी परिवर्तन होतात. देशाची परिस्थिती, त्या देशातलं हवामान, थंडी असेल आणि कडकड कडकड काकडत असेल, तर त्याच्या तोंडून निघणारे शब्द सरळ निघतील का? नाही. किंवा काही माणसाला तो 2-4 दिवसापासून उपाशी, त्याच्या तोंडातून बाहेर शब्द बरोबर पडतील का? याच्यामुळे ध्वनी परिवर्तन. दुष्काळ असतो, दुष्काळात कृश होतो माणूस, प्रचंड कुडकुडीत होतो, खायला मिळत नाही, मग त्याचा आवाज, आजारपणात येणारा आवाज, किंवा एखादा दारू पिलेला आहे किंवा गांजा ओढलाय, त्याचे बोल शब्द सरळच येतात का? नाही. म्हणून अशा अनेक कारणांनी देखील ध्वनी परिवर्तन घडतं किंवा ध्वनी परिवर्तन होत असतं. आणि म्हणून ही ध्वनी परिवर्तनाची अनेक अंतर्गत, आधीची बाहेर पाहिली आपण, बाह्य आणि अंतर्गत अशा प्रकारची कारण असतात. आता हे ध्वनी परिवर्तनाची कारण झाली. ध्वनी परिवर्तनाचे काही प्रकारही सांगितले जातात, नाही का. ध्वनी परिवर्तनाची काही प्रकार सांगणं हा सुद्धा एक भाग आहे, आणि तो MA लेवलच्या वगैरे ह्यामध्ये तो पाहिला जातो. मला वाटतं हा भाग काही तुम्हाला पाहण्याची गरज नाही, तरी सुद्धा या संदर्भानं मी तुम्हाला धांडोळ्याच्या रूपात काही गोष्टी उद्याला तुम्हाला मी सांगतो. आपण इथं थांबूयात, ठीक आहे.